स्वारगेट बलात्कार प्रकरणाची पालकमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतलेली आहे। पालकमंत्री अजित पवार यांच्या पोलिसांना या संदर्भात सूचना, दिवसभरामध्ये काय कारवाई केली याचा अजित पवार यांनी अहवाल मागवलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार पुण्यातून आपल्या सोबत आहेत। बालाजी, काय अपडेट मिळते, कशा पद्धतीने यंत्रणा कामाला लागलेली आहे, कारण अद्यापही आरोपी सापडला नाहीये? जो बलात्काराचं प्रकरण घडलं त्यानंतर आता सरकारने याची गंभीर दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिवसभरातला सगळा पोलिसांनी तपासाचा अहवाल मागितलेला आहे। पोलीस आरोपींच्या घरी गेलेले होते, शिरूरला गेलेले होते, त्याचबरोबर सगळे सीसीटीव्ही जे आहेत ते ताब्यात घेण्यात आलेले आहेत। पोलिसांचे विविध पथकं जे आहेत ते आरोपीच्या शोधात आहेत आणि या सगळ्याची शोध मोहीम सुरू आहे। मात्र नेमकी कारवाई काय केली दिवसभरात त्याचा सगळा सविस्तर अहवाल जो आहे तो पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवार यांनी मागवलेला आहे। कारण पुण्याच्या मध्यवर्ती स्वारगेट बस डेपोमध्ये हा सगळा प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जाते, नागरिकांमध्ये भीती निर्माण होतीये। या सगळ्या गोष्टीचा विचार करता याला गांभीर्याने घेण्यात यावं यासाठी हे सगळे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आज 7 वाजता पोलीस त्यांचा अहवाल जो आहे तो उपमुख्यमंत्र्यांना देतील। धन्यवाद बालाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।